राज्यामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक घेण्याची भाजपा पक्षश्रेष्ठींची चाचणी सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते। सेनेबरोबर युती करून एकत्रित निवडणुकांना सामोरं जाण्यावरती विचार मंथन सुरू आहे। लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक घेण्याची चाचपणी भाजपा पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेबरोबर निवडणूक पूर्व युती करून भाजपाला लोकसभा निवडणूक लढवायची आहे आणि त्या दृष्टीने शिवसेनेबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं जागा वाटप करून एकत्रित निवडणुकीत सामोरं जाण्याचा निर्णय फेब्रुवारी अखेरपर्यंत घेण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे। काही दिवसांपूर्वी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश तसंच जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्याला जोडूनच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या 3 भाजप शासित राज्यांच्या निवडणुका घेण्याची चाचपणी भाजपा पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहे। आमचे राजकीय संपादक आशिष जाधव सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। आशिष जाधवजी, लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासाठी भाजपाची सध्या चाचपणी सुरू आहे। एकूणच भाजपाने शिवसेनेबरोबर युती करण्याचा घाट घातलेला आणि त्यासोबतच या दोनही निवडणुका सोबत लढवण्याचा विचार देखील भाजपाकडून आणि शिवसेनेकडून होत असल्याचं समोर येते। नेमकं या दोन्ही पक्षांची भूमिका काय असणार आहे इथून पुढे? तृप्ती, शिवसेनेकडून आधीच भाजपला हा मेसेज देण्यात आलेला आहे की लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीचं सुद्धा जागा वाटप झालं पाहिजे। रादर शिवसेनेचा असा आग्रह आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र जर का झाली तर भाजप बरोबर युती करण्याचा विचार शिवसेना करते आहे। पण त्यापेक्षा ही भाजपला स्वतःला महाराष्ट्र हे एक महत्वाचं राज्य आहे, ज्या राज्यामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत आणि इथे सुद्धा 22 जागा गेल्या 2014च्या निवडणुकीत भाजपनं पटकावल्या होत्या। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की जिथे भाजपला चांगला स्कोअर होऊ शकतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आणखी झारखंड आणि हरियाणा ही जी 3 भाजप शासित राज्य आहेत तिथे जर का एकत्रित निवडणुका झाल्या म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली तर त्याचा मोठा फायदा हा भाजपला होऊ शकतो असं भाजप श्रेष्ठींना वाटतंय। कारण महाराष्ट्राच्या सुद्धा निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यात आहे, म्हणजे लोकसभेच्या 6 महिन्यानंतर आहेत। त्यामुळे 1999 मध्ये जे झालं होतं तसंच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका ह्या लोकसभेच्या निवडणुकीबरोबर प्रीपोन करून घ्यायच्या, जेणेकरून भाजपला त्यामध्ये फायदा होईल। कारण भाजप विरोधी नाराजी ही राष्ट्रीय पातळीवरती जशी दिसते आहे तशीच ती महाराष्ट्रात दिसते का याविषयी भाजप श्रेष्ठी खूप बारकाईनं चाचपणी करतायत आणि म्हणूनच भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील यांना हे कळवलेलं आहे की लोकसभा निवडणुकीबरोबर जर का महाराष्ट्राच्याही विधानसभा निवडणुका घेतल्या तर त्या कशा पद्धतीनं होऊ शकतात याचा अहवाल मागितलेला आहे आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचं सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळते। अशी जर लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका एकत्र घेण्याचा विचार भाजपा जरी करत असलं तरी देखील याला निवडणूक आयोगाची कशी भूमिका असेल? हे खरं तर त्या राज्यांच्या सरकारचा प्रिरोगेटिव्ह आहे। जसं आपण तेलंगणामध्ये बघितलं की KCR राव यांनी 6 महिन्याआधीच विधानसभा भंग केली होती, म्हणजे त्यांचं सरकार त्यांनी राज्यपालांना तसं कळवलं होतं। तसंच महाराष्ट्रामध्ये, झारखंडमध्ये आणि हरियाणामध्ये होऊ शकतो जिथं भाजप शासित राज्य आहेत तिथली जी राज्य आहेत ती एकत्रित निवडणुका जर का त्यांना लोकसभेबरोबर घ्यायच्या असतील तर विधानसभा भंग करू शकतात आणि हा केंद्र सरकारचाही पुन्हा अधिकार आहे। आणि त्या दृष्टीनं मग महाराष्ट्राची निवडणूक त्याचबरोबर झारखंड आणि हरियाणा या 3 राज्यांच्या निवडणुका ज्या सध्या शेड्यूल लागलेला आहे मे महिन्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत त्याला ही 3 राज्य सोडायची। पण आपण जर का महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्रातलं जे भाजप केडर आहे ते सुद्धा अनुकूल आहे। जर का एकत्रित निवडणुका झाल्या तर शिवसेनेबरोबर लोकसभा आणि विधानसभाचं जागा वाटप होऊ शकतं आणि एकत्रित निवडणुका झाल्या तर शिवसेनेबरोबर निवडणुकांना सामोरं जाता येतं, तसं मतदारांसमोर जाता येईल, हा एक विचार पक्षश्रेष्ठींचा दिसतोय। धन्यवाद आशिष जाधव या संपूर्ण माहितीसाठी। तर राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठींकडून चाचपणी सुरू झालेली आहे आणि आता काय पुढे भाजपाची भूमिका असेल, शिवसेनेची यावरती काय भूमिका असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।